हाय, कसे आहात सर्व? मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे आजच्या दिवसाचा 25 एप्रिल 2026चा गायडन्स ऑफ द डे. तुमचा 25 एप्रिल 2026 कसा जाईल हे मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. आपल्याला हनुमान बाबा काय सांगत आहेत, मारुती राया बलभीमा आपल्याला काय सांगत आहेत ते आपण आज पाहणार आहोत. हनुमान बाबांचा संदेश खास तुमच्यासाठी आहे. ह्याच्यासाठी मी 3 पायल काढली आहेत. कार्ड शफल करून 3 कार्ड्स काढलेली आहेत. पायल नंबर 1, पायल नंबर 2, पायल नंबर 3. बघा, बघू शकता आणि तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही चूज करू शकता. जे तुम्हाला नंबर अट्रॅक्ट करेल, जे कार्ड तुम्हाला अट्रॅक्ट करेल ते तुम्ही बघू शकता. बघा, उद्याचा दिवस तुमच्यासाठी जो आहे, आदल्या दिवशी मी करते ना रीडिंग तुमच्यासाठी. 25 एप्रिल 2026 कसा जाईल हे हनुमान बाबा सांगत आहेत. मारुती राया बलभीमा शरण आलो आम्ही तुला. वाव, ज्यांनी पायल नंबर 1 चूज केलेला आहे, मी समजते की तुम्ही पायल चूज केलेला आहे. आणि तुमचं ज्यांचं पण पायल नंबर 1 आहे त्यांना आलेलं आहे 10 ऑफ कप्स. फुलफिलमेंटचं कार्ड आहे. तुम्ही हॅप्पी असणार आहात. हनुमान बाबा सांगतात, जय हनुमान. हनुमान बाबा सांगतात आजचा दिवस तुमच्यासाठी खूप आनंदाचा आहे, खूप समाधानाचा आहे, कुटुंबाच्या तुमच्या सुखाचा आहे. सुख येणार आहे तुमच्या कुटुंबामध्ये, हार्मनी वाढेल तुमची. जुने गैरसमज, जर का हे कुटुंब हॅपी फॅमिली आहे तर काहीतरी तुमच्याकडे पार्टी वगैरे असू शकते, किंवा काही लोक तुमच्याकडे गेट टुगेदरला येणार असू शकतात. तुम्ही फ्रेंड्सना भेटू शकता, किंवा काहीतरी जिथे सगळं हॅपी फॅमिली असेल तिथे जे तुमच्यामध्ये गैरसमज असतील, हजबंड वाईफमधले गैरसमज असतील, फ्रेंड्समधले गैरसमज असतील, जिथे सगळेजण एकत्र येणार आहेत, अशा ठिकाणी हॅपी फॅमिली लाईफ आहे पूर्ण. बघा कसे आईवडील मजा करत आहेत, 2 मुलं आनंदात आहेत, त्यांच्या सगळ्या इच्छा सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत. एक कार्ड तुम्हाला एक असंही सांगू इच्छितं हनुमान बाबा, की हनुमान बाबा तुम्हाला सांगतायत की तुमचे जे जुने गैरसमज वगैरे असतील कोणाबरोबरचे, ते गैरसमज जे आहेत ना, त्या गैरसमजाचा सुद्धा अंत होऊ शकतो. गैरसमज, मिसअंडरस्टँडिंग कोणाकडे असेल तर ते मिसअंडरस्टँडिंगसुद्धा तुमचं उद्याच्या दिवसामध्ये बोलल्यामुळे क्लॅरिटी येईल, आणि त्यामुळे ते तुम्हाला एकदम हॅपी होईल. कुटुंबासोबत उद्या तुम्ही वेळ घालवा. 25 तारखेला हनुमान बाबा सांगतात तुमच्या कुटुंबाबरोबर तुम्ही वेळ घालवा. तुमचं उद्या इमोशनल हिलिंग होईल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवल्यामुळे तुम्हाला उद्या 4th सॅटर्डे पण आहे, तर उद्या तुम्ही वेळ घालवल्यावर तुम्हाला कदाचित तुमचं इमोशनल हिलिंग होईल. भावना तुम्हाला कळतील समोरच्याच्या, त्यांच्या हृदयात तुमच्याविषयी काय जागा आहे तेही तुम्हाला समजू शकेल. जर का तुम्ही डिसअपॉइंट असाल तर तुमचं इमोशनल हिलिंग होईल उद्याच्या दिवसामध्ये. ज्या पण गोष्टींसाठी तुम्ही प्रार्थना करताय त्यात तुम्हाला पॉझिटिव्हिटी येईल, ती लवकर तुमच्याकडे गोष्ट अट्रॅक्ट होईल. थांबू नका, तरी पण तुम्ही पुढे जा, मुव्हिंग फॉरवर्ड राहा. जे पण तुम्ही काय इन्व्हेस्ट केलेलं आहे त्याचं फ्रुटफुल तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे उद्याच्या दिवसामध्ये. हनुमान बाबा फक्त तुम्हाला सांगतात जो पण काही तणाव चालू असेल तो मिटण्याची शक्यता आहे. काही तणाव असू शकतो ना, भांडण असू शकतं, तुमचं काम काही अडलेलं असू शकतं, त्याच्यामुळे तुम्हाला खूप स्ट्रेस आहे, तणाव आहे, तर ते तुमचं बाजूला करणार आहेत हनुमान बाबा. हनुमान बाबा म्हणतात माझे ब्लेसिंग तुमच्यावर आहे, मी तुम्हाला ब्लेसिंग देत आहे. असंच तुम्ही सुखी राहा, तुमचा परिवारही सुखी राहू देत. पायल नंबर 1 तुम्हाला जर का माझं आवडलं, हे छान ब्लेसिंग आपल्याला जे हनुमान बाबा देत आहेत ते पायलचं रीडिंग, तर मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. जाता जाता जय हनुमान, जय सियाराम असं लिहून जा. टॅरो बाय ममताला तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला. पायल नंबर 2 आहे टेम्परन्सचं कार्ड आहे. बघा कार्ड, बघा नक्की तुम्ही. आपल्याला हे कार्ड हल्ली कमीत कमी 6 ते 7 रीडिंगमध्ये येऊन गेलेलं आहे. काय असे जे पण माझे व्ह्युअर्स आहेत त्यांच्या अशा काय गोष्टी आहेत की ते पेशन्सच ठेवत नाही आहेत कोणत्या गोष्टीमध्ये, म्हणून एकसारखं हे रीडिंगमध्ये कार्ड येतं आहे. कोण आहे की ज्यांना पेशन्स नाही आहेत अजिबात? असे कोण व्ह्युअर्स आहेत माझे? हनुमान बाबा त्यांनाही सांगतात की बॅलन्स करा, तुम्ही पेशन्स ठेवा, घाई करू नका. कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही घाई करू नका.
अजिबात तुम्ही घाई करायची नाही आजच्या दिवशी. हे कार्ड तर तुम्ही मागची पण माझे रीडिंग बघा, त्याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे डिवाईनचं इंटरव्हेन्शन आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी बॅलन्स ठेवायच्या आहेत. मटेरियल वर्ल्ड, स्पिरिच्युअल वर्ल्ड, तुमचे माइंड, तुमचं बॉडी, तुमचं सोल, या सगळ्यांमध्ये उद्याच्या दिवसामध्ये बॅलन्स येणार आहे. तुम्हाला लाँग टर्मसाठी पर्स्पेक्टिव्ह ठेवायचा आहे. तुमचा दृष्टिकोन तुम्हाला लाँग टर्मसाठी बदलावा पण लागू शकतो. तुम्हाला उद्या मल्टीटास्किंग करायला लागू शकतं. उद्या ऑफिसमध्ये जर का फोर्थ सॅटर्डे काही सगळ्यांना सुट्टी नसते ना, जर का उद्या घरामध्ये तुमची मिसेस जर का तिच्या माहेरी वगैरे गेली असेल किंवा तुम्ही जर का कुठे बाहेर गेला असाल तर तुमच्यावरती मल्टीटास्किंग करायची ऑफिसमध्ये वगैरे, किंवा मल्टीटास्किंग करायची तुमच्यावर वेळ येऊ शके. बँक जर का तुम्ही बघा, तुम्ही कार्ड बघा, तुम्हाला मल्टीटास्किंग करायची तुमच्यावर वेळ येऊ शकते. उद्या कोणताही डिसिजन घेताना उद्या शांत राहा, संयम ठेवा. उद्या सकाळी जर का काही निर्णय घेतला असाल तर तो संध्याकाळपर्यंत जाऊन कंप्लीट होईल. घाई कोणतीही करू नका. डिसिजनमध्ये पण एकदम म्हणतात ना की एकदम संयम ठेवा डिसिजनमध्ये. लाईफमध्ये बॅलन्स मेंटेन करून चला तुम्ही. मग तुमची हेल्थ आहे त्याच्यामध्ये सुद्धा बॅलन्स ठेवा. डोकं वगैरे दुखतं म्हणून फटफट फटफट गोळ्या घेऊ नका. मग डोकं दुखतं, अंग दुखतं असं होईल. मग डोक्याची गोळी घेतली तर अंग थांबणार नाही, असं होऊ शकतं. म्हणून एक बॅलन्स करा. मेडिटेशन करा तुम्ही. हनुमान बाबा तुम्हाला सांगतात की तुम्ही खूप डाऊट घेताय, खूप ओव्हर थिंकिंग करताय, ते एकदम कमी करून टाका. एकदम म्हणजे एकदम कमी करून टाका. ते कमी करा. त्याच्यासाठी तुम्हाला मेडिटेशन करायला सांगताय. शांत राहा, शांत जागी बसा, शांत बसा. एकसारखे मनात नवीन नवीन काही विचार आणू नका. लाईफमध्ये बॅलन्स तुमचा जो आहे ना तो मेंटेन करून चला. हनुमान बाबा तुम्हाला असंच सांगू इच्छितात आहेत की तुम्ही मेडिटेशन करा. आजचा दिवस तुमचा हिलिंगसाठी आहे आणि ॲडजस्टमेंटसाठी आहे. लाईफमध्ये तुम्हाला काहीतरी ॲडजस्टमेंट आजच्या दिवशी करावी लागेल. बॅलन्स करून चालावं लागेल प्रत्येक गोष्टीमध्ये. आता तुम्ही जे कष्ट घेतलेले आहे, आता जे तुम्ही पण काही गोष्टीचे एफर्ट्स घेतलेले आहे त्याचं तुम्हाला रिझल्ट नक्की मिळणार आहे लाँग टर्ममध्ये, किंवा आता घ्याल त्याचेसुद्धा रिझल्ट तुम्हाला लाँग टर्ममध्ये मिळू शकतात. थँक्यू फॉर वॉचिंग माय पायल नंबर 2. टॅरो बाय ममताला असंच सबस्क्राईब करा. मला तुमच्या सबस्क्रिप्शनची खूप गरज आहे. तुम्ही कोणी कमेंट पण करत नाही. जाता जाता कमीत कमी जय हनुमान तरी लिहून जा. हनुमान बाप्पा तरी तुमच्यावरती कृपा ठेवतील, सगळ्यांवरती, माझ्यावरती पण ठेवतील. पायल नंबर 3 आहे 10 ऑफ पेंटकल्स. 10 ऑफ पेंटकल्स बघा, हनुमान बाबा सांगतात की उद्याचा दिवस तुमच्यासाठी खूप 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 स्टेबिलिटी घेऊन येणार आहे. मग ती फायनान्समध्ये असो, सक्सेस, तुमचं काही सक्सेस उद्या तुम्हाला गेल्यावरती कदाचित प्रमोशन लेटर मिळू शकतं, किंवा तुम्ही काय प्रोजेक्ट वगैरे केलं असेल, काय गोष्टी उद्या केल्या असतील तर ती गोष्ट तुमची उद्या फुलफिल होणार असेल. तुम्हाला म्हणतात ना की कोणाला जर का प्रॉपर्टीमध्ये हिस्सा वगैरे मिळत नसेल किंवा त्यांचं काही हे असेल, सांगतात की उद्या तुम्हाला जर का प्रॉपर्टीचे हिस्से वगैरे होतात आपल्या, आणि मग आपल्याला काही मिळत नाही, कधीपासूनचं पेंडिंग राहतात काही काही गोष्टी. आपले आजी आजोबा किंवा आपले मोठे जे असतात ते आपल्याला कधी कधी एखाद्या गोष्टीत हिस्सा देत नाहीत, किंवा आपले फॅमिलीचा कोणाचा बिझनेस असू शकतो, कोणत्या फॅमिलीचा बिझनेस असू शकतं, तर ती एक लेगसी दुसऱ्या लेगसीकडे पास होत असते. बरोबर आहे. एक लेगसी तुमच्याकडून दुसऱ्या, म्हणजे फॅमिलीची लेगसी असते. जसं आपण म्हणतो ना की एक बिझनेसमॅन असतो की ज्याचे बिझनेस असतात, त्याच्या पिढीजात आलेले चालत असलेले लोकांचे धंदे असतात, फॅमिलीचे बिझनेस असतात, तर ती फॅमिली लेगसी तुम्हाला उद्या मिळू शकते. मग ते घराच्या रूपात असेल, तुमच्या घरातल्यांच्या फॅमिलीच्या रूपात तुम्हाला काही मिळू शकेल, फॅमिलीकडून सोनं वगैरे काही मिळू शकतं उद्या तुम्हाला. स्टेबिलिटी येईल, त्यामुळे तुम्हाला ट्रान्सपरन्सी तुम्हाला ठेवायला पाहिजे. ऑनेस्टली तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळू शकतात. त्याच्यानंतर उद्या तुमच्यासाठी असं सांगतायत हनुमान बाबा की उद्या पैसा, करिअर याच्यामध्ये खूप तुम्हाला स्टेबिलिटी मिळेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. फॅमिलीचा तुम्हाला सपोर्ट मिळेल. आता तुम्ही लोन वगैरे काढायला निघालात, किंवा तुमच्याकडे काय पैसे वगैरे कुठे तुम्हाला भरायचे असतील, एखाद्या ऑफिसमध्ये किंवा एखाद्या जॉबसाठी कुठे पैसे भरायचे असतात, फीज वगैरे भरावी लागते कधी कधी, एक्झामसाठी, इंटरव्ह्यूसाठी सुद्धा कधी कधी असतं की तुम्ही फीज भरायची, किंवा काही असू शकेल. उद्या तुम्हाला क्लासेससाठी फी भरायची असेल किंवा काही गोष्टीसाठी लोन काढायचं असेल तर तुम्हाला फॅमिलीचा सपोर्ट मिळेल की तुम्ही पुढे जा, आम्ही आहोत तुम्हाला मदत करणारे मागून.
लॉंग टर्मसाठी म्हणतात ना की लॉंग टर्म तुम्हाला सक्सेस, उद्या जे तुम्ही काय कराल ना त्याच्यात तुम्हाला लॉंग टर्मसाठी, मग ती इन्व्हेस्टमेंट असो किंवा उद्या तुम्ही काही बिझनेससाठी डील करणार असाल तर त्यांनी तुम्हाला लॉंग टर्मसाठी सक्सेस मिळणार आहे. तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे, तुमचा जो जॉब आहे त्याच्याबद्दल तुम्ही विचार करत असाल, एखादं तुमचं तुम्ही जर का एखादं डील झालेलं असेल आणि त्याचा रिझल्ट लागायची वेळ आली असेल तर तो रिझल्ट तुम्हाला फ्रुटफुल मिळेल. उद्या तुम्हाला गुड न्यूज काहीतरी मिळू शकते, तुमच्या फॅमिलीकडून काहीतरी तुम्हाला मिळू शकतं, गिफ्ट वगैरे मिळू शकतं उद्याच्या दिवसामध्ये. तर हनुमान बाबा एवढंच सांगतायत तुम्हाला की मी तुम्हाला ब्लेसिंग देत आहे, तुमच्या घरात धन संपत्ती समृद्धी येऊ देत आणि तिथे देणार आहेत तुम्हाला. ओव्हरऑल तुम्हाला तिन्ही पायलला ऑल दी बेस्ट, तिन्ही पायलला उद्या असंच तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे. ओव्हरऑल हनुमान बाबा सांगतायत की तुम्ही फक्त तुमच्यावरती विश्वास ठेवा, तुमचे संयम ठेवा, तुमच्यामध्ये कुटुंब आणि कर्म यावर लक्ष द्या. हनुमान बाबा सांगतात की उद्या तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळ द्या, कुटुंबाकडे पहा, त्यातून तुम्हाला खूप हॅपीनेस येईल, आनंदी व्हाल तुम्ही विश्वास ठेवा तुमच्या कुटुंबावरती, तुमचं हिलिंग होणार आहे तिथे. टेम्परन्समध्ये तुम्हाला हनुमान बाबा सांगत आहेत की तुमच्या स्वतःवरती विश्वास ठेवा, तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा की मी हे करू शकीन म्हणजे शकीनच, माझं हे होणार काम म्हणजे होणारच आहे. कॉन्फिडंटली तुम्ही उभे राहा, पेशन्स ठेवा, थोडं थांबा, जरा शांततेत बसा, मेडिटेशन करा. इथेच हनुमान बाबा तिसऱ्या कार्डामध्ये आपल्याला सांगत आहेत की कुटुंब आणि तुमची कर्म, जर का तुमची कर्म चांगली असतील, फॅमिलीची तुम्हाला सपोर्ट मिळणार आहे. कर्म चांगली इन द सेन्स काय, तुम्ही जर का फॅमिलीशी चांगले वागले असतात, तुम्ही जर का 4 लोकांना कधी मदत केली असेल तर फॅमिलीसुद्धा तुम्हाला मदत करायला उभी राहील, सपोर्ट करायला उभी राहील. हनुमान बाबा आपल्याला सांगत आहेत की तुम्ही उद्याच्या दिवसामध्ये हळूहळू पुढे जाल, मूव्हिंग फॉरवर्ड राहा, कुठेही थांबू नका. हळूहळू तुमच्यात प्रगती जी आहे ती तुम्हाला दिसणार आहे आणि जे तुमचं सगळं मेसअप झालेलं असेल लाईफमध्ये त्या सगळ्या गोष्टी हळूहळू प्रगतीपथावरती येणार आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग माय 3 पायल्स. कसं तुम्हाला वाटतं माझं रीडिंग ते मला तुम्ही नक्की कमेंट करा. तुम्ही मला कोणी कमेंटच करत नाहीत तर मलासुद्धा असं वाटतं की मग मी काय रीडिंग बरोबर करत नाही की काय, असा माझा समज होतो. टॅरो कार्ड रीडिंगसाठी तुम्ही नक्की माझा फॉलो करा. तुम्ही टॅरो कार्ड रीडिंग मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे. तुमच्या लग्नामध्ये जर का काही तुम्हाला इश्यू येत असेल, तुम्हाला मनी ब्लॉकेजेस असतील, तुम्हाला जर का मनी स्टक झाला असेल तर त्याच्यासाठी माझ्याकडे वेगवेगळी क्रिस्टल्स आहेत, वेगवेगळ्या ब्रेसलेट्स आहेत. ते तुम्ही बीपीसाठी माझ्याकडे वेगळं ब्रेसलेट आहे. माझ्याकडे तुम्हाला जर का बाळ होत नसेल तर प्रेग्नन्सीसाठी ब्रेसलेट आहे. तुमचे जर का भावनाच, तुमच्या इमोशन्सच तुमच्या कंट्रोलमध्ये नाही तर तुमच्या शरीरामध्ये खूप नवीन तुम्हाला व्याधी निर्माण होतात, नवीन आजार निर्माण होतात, मानसिक आजार, तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे हिलिंगचं ब्रेसलेट आहे. तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. टॅरो बाय ममताला सबस्क्राईब करा, व्ह्यूज वाढवा माझे, बघत जा माझं शेवटपर्यंत पूर्णपणे मी जे रीडिंग देते ते. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अगेन. टॅरो बाय ममताला सबस्क्राईब